मंगलाचरण। कायोत्सर्गायतांगो जयति जिनपतिर्नाभिसूनुर्महात्मा मध्याह्ने यस्य भास्वा नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्तिः चक्रं कर्मेन्धनाना मतिबहुदहतो दूरमौदास्यवात् स्फुर्यत्सध्यानवन्ये रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वैराग्यपवनसे कर्मेन्धन को भस्म करे। वह मध्याह्न दिवाकर जिनके ऊपर सदा सुशोभित है। अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी जयवंतो अंतरयामी। आपलं प्रकरण चाललेलं आहे देव पूजा गुरुपास्ती स्वाध्याय। आता स्वाध्यायाबद्दलची चर्चा सांगत असताना काल सांगितलं होतं की ज्या जीवांना डोळे असून देखील स्वाध्याय करत नाहीत आहे ना, तर ते सांगितलं काय आहेत, डोळे असून सुद्धा ते कसे आहेत, आंधळ्याप्रमाणे आहेत आहे ना। म्हणून भव्य जीवांना शास्त्राचा स्वाध्याय आणि पुढे शब्द आला होता मनन आहे ना, हे दोन्हीही आवश्यक आहे ना। आपण स्वाध्याय केला, आपण काय केलं ह्याचं मनन करायला पाहिजे का नको? तुम्ही अन्न खाल्लं पण ते खाल्ल्यानंतर त्याचं रवंथ करायला पाहिजे का नको? तर ते पचतंय का नाही? जसं एखादी म्हैस असते, ती काय खाते आणि खाल्ल्यानंतर मग काय करते, सगळं खाल्ले हो तिनं, पण खाल्लेलं परत नंतर ती तोंडात आणून काय करते, त्याचं रवंथ करते, परत सगळंच बसते आहे ना। तसं आपण जे काय सांगितलेलं आहे, वाचलेलं आहे, शिकलेलं आहे, ऐकलेलं आहे, त्याचं परत काय करणं, चिंतन करणं आहे ना, रवंथ करणं हे महत्त्वाचं आहे फक्त। आणि हे आपण रवंथ करतो फक्त स्वाध्यायाचं सोडून करतो, बरोबर का नाही सांगा? हां, आता तुम्ही कुठली तरी न्यूज ऐकलेली असते, कुठली तरी घटना ऐकलेली असते आहे का नाही, मग परत कोणतरी मित्र भेटला वगैरे, कोणतरी ओळखीचा भेटला, काय सुरू करतो आपण, चर्चा करतो का नाही, म्हणजे रवंथ करतो, बरोबर का नाही? किंवा कोण नाही भेटलं तरी निवांत बसलं तरी आपण त्याबद्दलचं विचार चालूच असतं हां। तर हे सांगायचा अभिप्राय असा आहे की त्याबद्दलचं रवंथ करतो, परंतु ह्याबद्दलचं आपण काय करत नाही, जाणीवपूर्वक। म्हणून हे सवय लावायची आपल्याला। म्हणून ना, वाईट जे व्यसन आहे, वाईट सवय मोडून ही सवय आपल्याला जोर जबरदस्तीनं लावायची, कळलं नाही? आणि जे जीव असं प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक अशी सवय लावतात ते जीव मोक्ष मार्गामध्ये अग्रेसर व्हायला काय अडचण नाही। आणि बाकीच्या जीवांना वाटतं की मी एवढं करतोय पण माझी गाडी काय मोक्षाची पुढे सरकतच नाही आहे ना। त्या जीवांना वाटतं होऊन जाईल माझं, असं भ्रमात राहतात आहे ना। पण आचार्यांनी अगोदर सांगून टाकलेलं आहे ना,
तुम्ही काय करता आहात, स्वाध्याय करताय, पूजा करताय, व्रत संयम करताय, दीक्षा घेताय का काय करताय, ह्याच्याशी मोक्षमार्ग म्हणजे बाह्यक्रियेवर जो आहे तो मोक्षमार्ग काही डिपेंड नाही. हा, त्या क्रियेच्या माध्यमातून तुम्ही कसे परिणाम करत आहात आणि तुम्ही कशाप्रकारे स्वतःच्या आत्म्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहात है ना, हे खूप मॅटर करत आहे. आणि तो येणार ना जो स्वतःचं काय करतो लक्षात घ्या. आता तुम्ही बिझनेस करता, मग तुम्ही त्याचं आकलन करता का नाही, अरे आपण एवढं माल हे केलेलं आहे आणि एवढा माल काय खपला नाही किंवा असं झालं आहे किंवा त्याचं तसं झालं आहे, कुठं अडचण आली किंवा कुठं लॉस आला किंवा काय घडलं, त्याचं आकलन करतो का नाही करत. किंवा तुम्ही स्वयंपाक करत असाल, अरे आपण एवढं चांगलं बनवलं आहे पण हा पदार्थ का बिघडला, ह्याचं आकलन करतो की नाही है ना. मग तसं ह्याचं सुद्धा आपल्याला काय करायला पाहिजे, थोडंसं आकलन करायला पाहिजे. तर आपल्याला समजणार की आपण कसं आहे माहिती का, नेहमी ही किती वेळा आचार्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ह्या गोष्टीचं जेव्हा स्वतः आपण स्वाध्याय करतो आणि मनन करतो तेव्हा काय घडतं, तेव्हा आपल्याला आपलं समजतं. जर आपली चूक दुसऱ्यानं दाखवली, ती खरोखर चूक जरी असली तरी ती स्वीकारणं आपल्याला किती जड असतं, खरं खरं सांगा, काय विचारतो. पण आपली चूक दुसऱ्यांना न दाखवता आपली चूक आपल्याला स्वयं कळाली तर त्याच्यावर बदल करायला किती सोपा असतो, बरं वाटतं का नाही. हा, मग हे तर सांगितलेलं आहे, स्वाध्याय आणि मनन करा, कळतंय का नाही. असं आहे. पुढं 417 पॉइंट, शास्त्र अभ्यास के बिना कान और मन भी नहीं है. कळलं का, डोळेच नाहीत, नाही पहिल्यांदा डोळे काढले, आता म्हणतात काय तुमचे कान आणि मन सुद्धा असून नसल्यासारखे, म्हणजे तुम्ही बहिरे आहात, असंज्ञ आहात, एवढं पाहिजे सांगतात. बरोबर. मन्नेन प्रायस्तेषां कर्णाश्च हृदयाणि च यैरभ्यासे गुरोः शास्त्रं न श्रुतं नावधारितं. सुने नहीं जो शास्त्र गुरु से हृदय में नहीं धारते. आचार्य कहते हैं, जिन मनुष्यों ने गुरु के पास में रहकर न तो शास्त्र को सुना है और न हृदय में धारण किया है, उनके कान तथा मन नहीं है, ऐसा हम प्रायः मानते हैं. भावार्थ, कान तथा मन की प्राप्ति शास्त्र के सुनने और उसके अभिप्राय को मन में धारण करने से सफल होती है, किंतु जिन मनुष्यों ने कान पाकर शास्त्र का श्रवण नहीं किया है तथा मन पाकर उसका अभिप्राय भी नहीं समझा है, उन मनुष्यों के द्वारा कान तथा हृदय का पाना और न पाना एक समान ही है. इसलिए विद्वानों को शास्त्र का श्रवण मनन अवश्य करना चाहिए, जिससे कान तथा हृदय सफल समझे जाए. म्हणून विद्वान म्हणजे काय, शास्त्राचा अभ्यास नाही, विद्वान म्हणजे हुशार, जे जाणकार, म्हणजे जे काय म्हणतात ना थोडेसे बुद्धिवान आहात है ना. भले शास्त्र अभ्यास नाही परंतु तुमच्यामध्ये काय आहे, हां काय विवेक म्हणा, बुद्धी म्हणा, कळालं का नाही, स्मार्टनेस म्हणा, बरोबर का नाही आहे. अशा जीवांनी स्वाध्याय हा करायलाच पाहिजे है ना. म्हणून आपण एक घोषणा ठेवली होती है ना, अनेक वेळेस आपण फेरीच्या वेळेस म्हणतो ना घोषणा, कुठलं, स्वाध्याय हा केलाच पाहिजे. का केला पाहिजे त्याचं कारण सांगितलं. कारण तिथं तुम्ही जर स्वाध्याय नाही केला तर तुमचे कान असून सुद्धा काय उपयोगाचे नाहीत आणि तुमचं मन असून सुद्धा काय उपयोगाचं नाही. जसं म्हणाले डोळे असून आंधळे, तसे कान असून बहिरे, मन असून असौज्ञ. असौज्ञ म्हणजे हा ना,
मन असून त्या मनामध्ये स्वाध्यायाचा विचार येत नाही. आणि मग कुठलेही विचार येतात. शेवटी मन आहे बघा. जे जीव कोणी पण असो, कोणीही अव्रती असो अथवा व्रती असो, कोणीही किंवा महाव्रती असो, किंवा कोणीही असंयमी असो किंवा संयमी, एकदे संयमी किंवा सकल संयमी असो, ज्ञानी असो अल्पज्ञानी अज्ञानी असो, कोणी पण जीव असो, मन हे असं आहे की त्याला जर नीट दिशा दिली नाही तर ते भटकतं. बरोबर का चुकीचं आहे? आणि भटकलेलं मन काय ह्या जीवाला कळत नाही की कसं संसारामध्ये आपल्याला फसवतं कोणी. म्हणून तर तिथं सांगितलं, जर तुम्ही साधूचर्या जर बघितली काय, तर त्यांना पूर्ण दिवसभर किती म्हणजे शेड्यूल टाईट आहे त्यांचं, माहिती आहे. जे 6व्या 7व्या गुणस्थांवरती आहेत अशांची चर्या काय असती? साधूंची बहिरंगचर्या. त्यांचे षट आवश्यक माहितीत का? हे तर आपण श्रावकांचे बघतोय. साधूंचे षट आवश्यक माहितीत का? कुठले? सामायिक, स्तुती, वंदना, प्रतिक्रमण, बर, स्वाध्याय आणि पुढं काय? कालसर्ग म्हणजे वित्सर्ग. प्रतिक्रमण नाही आहे, मला वाटतं दुसरंच आहे. ठीक आहे, आलोचना, हां ठीक आहे. हां मग सांगायचा अभिप्राय सामायिक. सामायिक काय? त्यांना किती वेळा करायचं दिवसभरातनं? 4 वेळा आहे, है ना. ते 5व्या गुणस्थांवरती ना 3 वेळा, 6व्या 7व्या गुणस्थांवरती ना 4 वेळा करायचे सामायिक त्यांना. सामायिक. स्वाध्याय किती वेळा करायचं आहे? 4 वेळा करायचं आहे का नाही? हां लक्षात येते का नाही? स्तुती किती वेळा करायची आहे? स्तुती वंदना करत नाहीत का ते? आपण बघतो का नाही? 5व्या गुणस्थांवरती असतील कोणी व्रती किंवा म्हणजे एकदेश व्रती काय प्रतिमाधारी किंवा क्षुल्लक क्षुल्लिका आयलक, त्यांना 3 वेळा झालं, पण साधूंना 4 वेळा आहे. माहिती आहे? दिव्यध्वनी किती वेळा खेळते? दिव्यध्वनी किती वेळा खेळते? भगवंतांची दिव्य 4 वेळा. आणि त्या 4 वेळामध्ये हे करायचं काम. म्हणजे तेव्हा स्वाध्याय नाही करायचा, तेव्हा काय करायचं आहे? सामायिक, प्रतिक्रमण, देववंदना. ज्यावेळेस भगवंतांची काय निघते? दिव्यध्वनी. त्याच टायमात सांगितलं का नाही बघा बरं? सूर्योदय, सूर्यास्त आणि त्याचा मध्यान्ह आणि त्याचा अपराह्न म्हणजे रात्री. आपण साधारण म्हणतो दुपारच्या 12च्या वेळेस आणि संध्याकाळच्या 12च्या वेळेस, रात्रीच्या 12च्या वेळेस. कळलं का? मग हे सगळं बिझी शेड्यूल इतकं काय टाईट आहे. त्यांचे रोजचे जाप वेगळे, त्यांचे प्रतिक्रमण प्रायश्चित्त वेगळे, खूप काय काय. एवढं सगळं बिझी शेड्यूल का टाईप? कारण मन असं आहे की जर त्याला योग्य दिशा नाही दिली, त्याला योग्य खाद्य नाही दिलं, ते भटकायला सुरू झालं. तुम्ही किती पण हुशार असाल. कळलं का नाही? म्हणलं का नाही? काय मन कसं होतं? हे मन असंच आहे ना. आपल्याला वाटतं काय नाही हो, काय नाही, असं काय नसतंय. तुम्ही एकांतात राहून बघा, मग कळते मन काय करते आपल्याला, है ना. आता कोरोनामध्ये तुम्हाला माहितीच आहे, एकटा पडला असताल कोरोना झाल्यावर, मग काय मन लागते बघा, आहे का नाही. अर्थात ज्यांना सवय लागलेली आहे चिंतनाची, मनन करण्याची, त्यांना काही कठीण नाही जाणार ही गोष्ट. म्हणून तिथं मनाला सांगितलं नेहमी योग्य खाद्य देणं अत्यंत काय आहे? आवश्यक आहे. तर सांगितलं काय आहे? नाही तर मग ते मन असून सुद्धा काही कामाचं नाही. पुढचा एक श्लोक घेऊन थांबूया. 418. संयमपूर्वक ही व्रत की सार्थकता. देशव्रतानुसारेण संयमोपि निषेव्यते
गृहस्थैर्येण तेनैव जायते फलवद्व्रतम्. बघा हा एक फायदा. देशव्रत अनुसार संयम पुढचं कर्तव्य सांगितलं. देवपूजा, गुरुउपासती, स्वाध्यायानंतर काय आहे? संयम. श्रावकांचं सांगितलं ना षटावश्यक मधलं. चौथं तर सांगितलं धर्मात्मा श्रावकों को एक देश व्रत के अनुसार संयम भी अवश्य पालना चाहिए, जिससे उनका लिया हुआ व्रत काय हो? फलीभूत हो, है ना. भावार्थ, जीवों की रक्षा करना और मन इंद्रियों को वश में रखना, इसका नाम संयम है. जब तक यह संयम नहीं किया जाएगा तब तक व्रतादि कदापि फलीभूत नहीं हो सकते. अतः आचार्य उपदेश देते हैं कि एक देश व्रत के अनुसार श्रावकों को संयम अवश्य पालना चाहिए, जिससे उनका व्रत फल को देने वाला हो. म्हणजे तुम्ही जे व्रत करत आहात त्या व्रतामध्ये काय आवश्यक आहे? संयम आवश्यक आहे, है ना. व्रत काय केले तुम्ही? समजा एकासन करताय, उपवास करताय, मग त्यात संयम पाहिजे का नको? है ना. नाही हो, आम्हाला अष्टमी चतुर्दशीलाच वेळ असतो, आहे ना. मग उरलेली सगळी कामं कावा करायची? उपवासाच्या दिवशी, आहे ना. मग ते सांगितलं. मग तुमचं व्रत काय फलीभूत ठरणार? वास्तविक जे एकासन केलं, जो उपवास केला, तो पिरियड ॲटलिस्ट तेवढा पिरियड तर तुम्ही सामायिकात घालवायला पाहिजे, स्वाध्यायाधिकामध्ये घालवायला पाहिजे. तुम्ही तर प्रतमानुगातल्या गोष्टी पाहिल्या असाल तर जे जे पूर्वीचे होऊन गेलेले आहेत, श्रावक होते, सुदर्शन सेठजी होते, अजून कोण? बारिशेन होते, राजकुमार, आहे का नाही. असे सगळे जे श्रावक होते हे अष्टमी चतुर्दशीला काय करायचे? मग उपवास करायचे. मग उपवास करायचे तर ते स्मशानात जाऊन ध्यान करायचे. आता तुम्हाला स्मशानात जावं म्हणत नाही, मंदिरात येऊन ध्यान केलं तरी चालतंय. लांब आहे ना स्मशान. पण आपण बसतोय का? अष्टमी चतुर्दशीला चांगलं एवढं एकासन करता, मग एकासन केलं तर संध्याकाळी येऊन बसा नाही इथं. उपवास केला तर दुपारी बसा नाही इथं. जरा देवा पुढं बसा का नाही? मी सगळं आवरून या, माझं काय म्हणणं नाही. परत झोपायला तर जावा झोपायला घरी, ते पण म्हणणं नाही. पण मंदिरात जरा बसतोय का हे खूप महत्त्वाचं आहे ना. नाही बसत मग संयमानं घरी गेलं की काय असतं? संयम होतं का? नसतंच. मग घरी काय ना काय तर तुमच्या पुढं मांडून ठेवलेलंच असतं. ठेवलं असतं का नाही? आता तुम्ही रिकामं बसला की मग सुनबाई म्हणते मी जाऊन येते इकडे तिकडे, तुम्ही जरा ही बघा. पण तुम्ही मंदिरात बसला तर कशाला काय म्हणते? एक उदाहरण सांगतोय, आहे का नाही. तुम्ही घरी बसला म्हणणारच पुरुषांना जरा नातवाचं बघा, मी जाऊन येतो इकडे तिकडे. पण मंदिरात बसल्यावर कोण तुम्हाला म्हणते? एक उदाहरण सांगतोय, अगदी सर्व तर तसं लावू नका प्रत्येकजण, आपलं आपलं. मग संयम, मग आपण थोडं संयमाने, थोडं स्थिरतेनं बसणं आवश्यक आहे. आणि आता तर तुम्हाला तर काय आहे, एक अशी सवय लावा स्वतःची स्वतःला की माझं मी स्वतः स्वाध्याय करतो. ही तर तुम्ही करताय, हे जर पण तुम्हाला सांगितले अभ्यास करायचा, रिव्हिजन करायची, पण स्वतःचा पण स्वाध्याय करायची वेळ असेल तर सवय लावा ना. वेळ असेल तर, माझं काही तसं नाही आहे. पण जर वेळ काय नसतो असं नसतं, वेळ काढावी लागते. आवड आहे तिथं सवड असतेच, सांगायला लागत नाही. तर मग सांगायचा अभिप्राय, मग तुम्ही स्वतः आचार्य प्रणित ग्रंथांचं अध्ययन करा. गोष्ट आवडत असेल गोष्ट वाचा, प्रतमानुग वाचा. आहेत ना पुस्तकं? आहेत का नाही? प्रतमानुग वाचा, चरणानुग वाचा, कर्णनुग वाचा, द्रव्यानुग वाचा. काय तर स्वतःच्या स्वतः वाचायला काय अडचण आहे का? आणि वाचलेलं आम्हाला सांगा, शेअर करा जरा. आज आम्ही असं हे विशेष वाचलं, मला हे विशेष वाटलं. कदाचित समोरच्याला वाटेल, नाही वाटेल, कदाचित समोरच्याला माहीत असेल,
नाही असेल, पण तुम्ही सांगायला काय घाबरता? नाही ना. मला स्वतःला आज हे असं आलं शास्त्रामध्ये. तुम्ही कधी असं ऐकलं नाही ना? ज्ञानींच्या सानिध्यात जर गेला तर ते बघा तुम्हाला काही ना काही तर सांगतात. काय सांगतात? ह्या ग्रंथामध्ये हे विशेष आलेलं आहे, त्या ग्रंथामध्ये हे, आणि अशी ही चर्चा चालते. नाही ना. कधी असं संध्याकाळी फिरताना बघा, म्हणजे तुम्हाला ते माहीत नसेल, परंतु जर असे दोन विद्वान असतील आणि एकत्र चर्चा करत असेल तर काय चालतंय? ह्या ग्रंथामध्ये हे आलं होतं, ह्या ग्रंथामध्ये असं आहे, किंवा हा असा प्रश्न, म्हणजे ती चर्चा चालते. हा ना. मग तसं तुम्ही करू शकता. म्हणून इथं सांगितलं काय, संयम हा धारण करायला पाहिजे. बाकीची चर्चा उद्या.